लोकांना न्याय व्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, राज्यकर्त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, लोकांना सुद्धा जनतेला नियमांचा धाक राहिलेला नाही. प्रत्येक जण कायदा मोडतोय, कायद्याचं उल्लंघन करतोय आणि आम्ही लोकशाहीच्या किंवा कधी कधी कायद्याच्या सुद्धा भाषा करतोय. खरं तर हे राज्यात असो किंवा देशात असो, लोकांना काय झालंय किंवा लोक अशी का वागतात, नियमांचं उल्लंघन करून जर आयुष्यात जगायचं असेल तर असं जगू शकणार आहे का? नियम जर माणसांसाठी असतील, कायदा जर माणसासाठी असेल आणि तो मोडण्यासाठी जर काही लोक प्रयत्नशील असतील तर हे कशाचं घोतक आहे? या देशाची लोकशाही ज्या संविधानावर टिकून आहे आणि संविधानाचं सर्वोत्तम मूल्य ज्या न्याय व्यवस्थेला त्या ठिकाणी मान्य आहे किंवा माहीत आहे, ते सर्वोच्च न्यायालय सुद्धा सुरक्षित नाही. कालच्या घटनेहून तर अधोरेखित झालं. वारंवार देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा घटना घडत असतील तर तिथं जर म्हणजे बाहेर गुन्हेगाराला शिक्षा होते, मग न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर जर गैरवर्तन केलं तर तिथं शिक्षा का नको? जर एखाद्या जिल्हा न्यायालयात किंवा दिवाणी न्यायालयात तुमचा मोबाईल वाजला तरी तुम्हाला 50, 100, 500 रुपये दंड होतो, तिकडं सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी बूट फेकून मारतो, कुणी कागद फेकतो, कुणी शिवराळ भाषेत शिव्या देतो. याला काय म्हणायचं? भीती राहिली नाही का? वकिलाला नाही, सर्वसामान्य माणसाला नाही, गुन्हेगारांना नाही, राज्यकर्त्यांना नाही, कुणालाच नाही. जो तो कायद्याचं उल्लंघन करतोय, कायदा मोडण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या देशामध्ये हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं. याचं कॉपी पेस्ट होणार नाही तर काय होणार? याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही भारतीय नागरिक आहोत. आपल्याला जो हक्क अधिकार दिलाय इथल्या संविधानानं दिलाय आणि त्याच संविधानाच्या मूल्याचं जर उल्लंघन करणार असू, मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि कायद्याचं रक्षण करणं, कायद्याचं पालन करणं, लोकांसाठी न्याय हक्कासाठी लढणं हे जर बाळकडू आम्हाला दिलं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे, प्रोफेशनल इथिक्स आहेत की आम्ही कायद्याचं रक्षण केलं पाहिजे. एखादा वकील न्यायालयात गेल्यानंतर त्या कोर्टाला, जजेसला ऑर्डर देऊ शकतो. तुम्हाला एखाद्या कनिष्ठ न्यायालयानं त्या ठिकाणी तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुम्ही वरच्या न्यायालयात जा, तिथं तुम्ही गोंधळ करणार असाल तर याला काय अर्थ आहे? म्हणजे हे कुठल्या नीतिमूल्यात तुम्ही जर न्यायालयाला आदेश द्यायला लागले तर मग न्याय व्यवस्थेनं काय करायचं? आणि जी घटना मी तुम्हाला सांगितली ती सर्वोच्च न्यायालयात घडली. देशाच्या राजकारणात सुद्धा काय आहे, लोकसभेमध्ये किंवा राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे करणारे तिकडे खासदार असतील किंवा इकडे आमदार असतील, जे कायदे करतात तेच कायदे मोडायला लागले. पक्षांतर बंदी कायदा आहे की नाही? परंतु रोज सर्रास आमदार उड्या मारतोय, खासदार उड्या मारतोय, इकडून तिकडे उड्या मारतोय. अरे तुम्ही ज्या पक्ष चिन्हावर निवडून आलात, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडून आला, ज्याचा चेहरा वापरला, तुम्ही सरळ पक्षांतर बंदी करता, याला काय अर्थ आहे? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने विचार केला, मग कायदा फक्त सर्वसामान्य माणसासाठीच का? नियम सर्वसामान्य माणसासाठीच का? शिक्षा सुद्धा सर्वसामान्य माणसालाच का? आणि त्याचे जे काही त्रास होईल तो सर्वसामान्य माणसालाच का? मोठ्यांना, बड्या धेंडांना का सोडून द्यायचं, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची. तुम्हाला आठवत असेल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई साहेब ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात एका ज्येष्ठ वकिलाने अशीच एक चुकीची घटना केली, फेकून मारण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. देशभर त्याची चर्चा झाली, निषेध झाले. परत काल 10 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये के विश्वनाथन यांच्या 2 खंडपीठाच्या न्यायालयासमोर सुद्धा वकिलांनी कागद भिरकावली. तिकडं आमदार खासदार कायदे करणारे कायदे मोडतात आणि जे कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते जर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये जर
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतील तर हे कुठं चाललंय? एक भारतीय नागरिक म्हणून आपण कुणाचा आदर्श घ्यायचा, यांच्या विरोधात बोलायचं काही नाही. खरं तर सर्वोच्च न्यायालयाची काल परवा दुर्दैवी घटना घडली, त्याचा निषेधच आहे. पण तारीख पे तारीख ही प्रक्रिया सुद्धा काही समजून घेतली पाहिजे. कुणाला तरी फॉर करण्यासाठी किंवा कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी न्याय व्यवस्था सुद्धा जर त्या राजकीय पुढाऱ्यांचं, सरकारचं जर भावलं होत असेल, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून संताप जर येत असेल तर तो समजून सुद्धा घेतला पाहिजे. परंतु कायद्याचं उल्लंघन करून हे टिकणारं नाही. याचे परिणाम सर्वसामान्य माणसावर काय होतील? उद्या गुन्हेगारांची हिंमत वाढेल. उद्या आजही कुठलाही कायदा तोडण्यासाठी लोक कार्यतत्पर असतात. तुम्ही इतरांना नियम शिकवणार, कायद्याचे रक्षक तुम्ही आहेत म्हणून तुमच्या अंगावर वर्दी असली की तुम्ही दुसऱ्याला नियम शिकवणार, पण तुम्हीच नियम मोडले तर काय? बऱ्याच ठिकाणी पोलिसच ट्रिपल सीट जातात, सिग्नलला मात्र दुसऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून पावत्या फाडतात. सरकारी प्रशासनामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सरकारी अधिकारीच भ्रष्टाचार करतात, लोकांची पिळवणूक करतात, आणि निवडणूक आयोग किंवा इतर सिस्टीम मात्र सर्वसामान्य माणसांना शिक्षा करते. हे सगळं ज्यावेळेस जे खुर्चीवर आणि त्या युनिफॉर्म मध्ये असतात त्यावेळेसच हे चुकीचं का घडतं? आणि हा चुकीचा ट्रेंड या देशामध्ये जर अशाच पद्धतीने सुरू राहिला तर हे चुकीची गोष्ट आहे. कायद्याचा विद्यार्थी संविधान समर्थक म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, जे चुकीचं करेल आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या न्याय व्यवस्थेमध्ये जर अशा घटना घडत असतील, उद्या हायकोर्टात घडतील, परवा डिस्ट्रिक्ट कोर्टात घडतील, 13वा सेशन कोर्टात घडतील, मग त्या सन्मान्य न्यायमूर्तींनी उघड्या डोळ्याने हे सगळं पाहायचं. बरं केलं काय? गवई साहेबांच्या प्रकरणात सुद्धा किंवा के विश्वनाथनच्या कालच्या प्रकरणात वकिलाला त्या ठिकाणी कुठलीच पनिशमेंट केली नाही. वकिलाचं सर्वात मोठं जर संरक्षण कवच काय असतं? सनद असते. त्या सनदेच्या जीवावर तो वकिली करतो आणि त्याची ही भीती नाही की आपल्या म्हणजे वकिलीवर काय गंडांतर येईल. म्हणजे ही हिंमत कशावरून वाढली आणि ही अत्यंत भयानक आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टीकडे जर पाहायचं म्हणलं तर या गोष्टीचा निषेध करूया, पण कायदा मोडणारे जर पुढे यायला लागले तर चुकीचा ट्रेंड निर्माण होईल. म्हणून कायद्याचा तर धाक असलाच पाहिजे, जो आहेच, पण कायद्याचे रक्षण करणाऱ्याकडून जर कायद्याचं उल्लंघन झालं, शिक्षा झाली पाहिजे. इतकं साधं सरळ. एखादा न्यायाधीश भ्रष्टाचार अडकला तर मग त्यांना शिक्षा होते, तर मग असे गैरवर्तन करणाऱ्यांचं काय? तुम्ही वयाला बघणार, त्याच्या वर्तणुकीला बघणार की काय बघणार? मग खालच्या ठिकाणी मात्र सर्वसामान्य माणसाला दंड होतो, त्याचं काय? ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाहीची मूल्य टिकली पाहिजेत आणि कायद्याचा धाक आणि रक्षण करता आलं पाहिजे. इतकं माझं साधं सरळ मत आहे. तुम्हाला पटतं की नाही नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद.